सर्व मान्यवर, व्यासपीठाच्या मागे असणारे माझे सर्व गुरुजन आणि त्यांच्या मध्यावर बसलेली सर्व विद्यार्थी मंडळी, आज आपण फार आनंदामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा जन्मोत्सवाचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. हा साजरा करत असताना आपल्याला नेहमीप्रमाणे इथे एक झेंडा, कोणीतरी मान्यवर दिसतात, पण आज थोडं वेगळं वातावरण आपल्याला दिसतंय. या ठिकाणी ज्ञानराज माऊलींचा फोटो आहे, त्याच्या पुढे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ठेवलेला आहे. त्याचं कारण असं आहे की प्रस्तावनेमध्ये किंवा कटऱ्या सरांचं तुम्ही ऐकलेलं असेल, ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्ष पूर्ण झालेली आहे. समग्र महाराष्ट्रामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ आपेगाव का आळंदी असा प्रश्न अजूनही आहे. तरी पण अनेक विचारवंत या मताचे आहेत की ज्ञानराज माऊलींचं जन्मस्थळ हे आपेगाव आहे, आणि त्याहीपेक्षा जास्त विद्वानांचं मत असं आहे की ज्ञानराज माऊलींचं जन्मस्थळ आळंदी हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, भगवत धर्माची पताका महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर फडकवीत असताना, चा प्रसार करत असताना, समकालीन जे संत नामदेवराय होऊन गेले ते वयाने ज्ञानराज माऊलीपेक्षा थोडे मोठे होते. ज्ञानराज माऊली थोडे छोटे होते, तरी सुद्धा संत नामदेवरायांनी ज्ञानराज माऊलींना जी पदवी दिलेली आहे ती माऊली ही दिलेली आहे. एका अभंगामध्ये नामदेवराय असं म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. मग अष्टांग योग असेल त्याची माऊली ज्ञानराज आहे, कर्मयोग असेल त्याची माऊली ज्ञानराज आहे, ज्ञानयोग असेल त्याची माऊली ज्ञानराज असे आहे, भक्तियोग असेल त्याची माऊली ज्ञानराज आहे. मित्रांनो, ज्ञानराज माऊलींचं जीवन या भावंडाचं जीवन पाहिलं फार खडतर जीवन होतं. त्या काळच्या धर्मपंडितांनी त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त ही शिक्षा दिलेली होती. ज्ञानराज माऊलींकडे पाहत असताना तत्कालीन समाज, जो ब्रह्ममार्तंड आपण त्यांना म्हणू, ही संन्याशाची मुलं असं म्हटलं जातं. आईवडील त्यांना ज्या कालखंडामध्ये सोडून गेलेले होते त्यावेळेला निवृत्तीनाथांचं वय 13 हे होतं, ज्ञानराज माऊलींचं वय 11 हे होतं, सोपान काकांचं वय 9 हे होतं, आणि मुक्ताबाईंचं वय अवघं 7 वयाचं होतं. या कालखंडामध्ये ही मुलं भौतिकदृष्ट्या तशी पोरकी झालेली होती. पण तरी सुद्धा विचार न करता ही अवतारी मंडळी होती, आणि म्हणून या स्थितीतून जात असताना ही मंडळी, ही मुलं डगमगली नाही. पुढे शुद्धीपत्राचा प्रश्न निर्माण झाला, आणि ज्ञानराज माऊली, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई पैठणच्या दिशेने निघाले. पैठण क्षेत्रामध्ये आल्यानंतर तिथे धर्मसभा बसलेली होती, धर्मसभा भरलेली होती. आज जे नाथ मंदिर आहे, नाथ मंदिराच्या दक्षिण बाजूला साधारणपणे 1 किलोमीटर वरती नागघाट म्हणून क्षेत्र आहे. तिथे रेड्याची थोडी दगडामध्ये कोरलेली मूर्ती आपल्याला दिसते. त्या घाटावरती काही धर्मसभा भरलेली होती. तिथे ज्ञानराज माऊली ही भावंड जमा झालेली होती, थांबलेली होती. नावं त्यांना विचारण्यात आली, आणि नाव ज्ञानराज माऊलीने सांगितल्यानंतर एक पंडित म्हणाला की समोरून येणारा जो रेडा आहे त्याचंही नाव ज्ञानराज आहे, त्याच्यात तुझ्यात काय फरक आहे? ज्ञानराज माऊली बोलून गेले, तोही आत्मा माझा. ज्याला भक्तिशास्त्रामध्ये आत्मपौम्य बुद्धी म्हणतात, ती बुद्धी ज्ञानराज माऊलीने त्या ठिकाणी दाखवण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न केलेला होता. एक पंडित म्हणाला, मग त्या रेड्याच्या पाठीवरती मार दिला तर तुला लागेल का? ज्ञानराज माऊली म्हणाले, तसं घडू शकतो. रेड्याच्या पाठीवरती 2 चाकाचे फटके मारण्यात आले. त्याचा वळ ज्ञानराज माऊलीच्या अंगावर उमटलेला होता. त्यावेळेला काही धर्मपंडित म्हणाले, बहुतेक या मुलाला बंगाली विद्या येत असावी. पुढे सांगण्यात आलं की हा रेडा जर वेद बोलेल तर आम्ही तुमचा श्रेष्ठपणा मान्य करू. ज्ञानराज माऊलीने काही संकेत केला, रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला
आणि हात ठेवल्यानंतर हा रेडा सर्वांगातून वेद बोलू लागला. मला वाटतं जगातलं हे पहिलं आश्चर्य असावं. ही कीर्ती थेट योगी चांगदेवापर्यंत गेलेली होती. त्यावेळेला योगी चांगदेवांचं वय हे 1400 वर्ष होतं आणि ते सुद्धा तदनंतर त्यांचे अनुयायी झाले. कीर्ती वाढत गेल्यानंतर ज्ञानराज माऊली नेवाशाच्या दिशेने निघालेले होते. नेवाशामध्ये आल्यानंतर एक प्रेत यात्रा, अंत्ययात्रा चाललेली होती. एक बाई रडत चाललेली होती. या मुलांची कीर्ती महाराष्ट्रात पसरलेली होती. या मुलांना पाहिल्यानंतर जे प्रेत चाललेलं होतं त्या सच्चिदानंद बाबांची जी पत्नी होती त्या पत्नीने ज्ञानराज माऊलीला नमस्कार केला. ज्ञानराज माऊलीने काही आशीर्वाद दिला. रडण्याचं कारण विचारलं. हा सच्चिदानंद बाबा यांचं निधन झालेलं आहे असं पत्नीने जेव्हा सांगितलं तेव्हा ज्ञानराज माऊली म्हणतात, जो सच्चिदानंद स्वरूप असतो तो कधी मरत नसतो. प्रेत यात्रा चाललेली होती, थांबवण्यात आली. ज्ञानराज माऊलींनी त्यांना खाली घेतलं, हाका मारल्या, सच्चिदानंदा उठा, सच्चिदानंदा उठा. आणि चमत्कार असा घडला की तिथे पुन्हा प्राणाचा संचार झाला. सच्चिदानंद महाराज उठून बसले. ज्ञानराज माऊलीने ज्ञानेश्वरीच्या शेवटी असं लिहिलेलं आहे, सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला. आणि तिथून मग ज्ञानेश्वरीचा प्रवास सुरू होतो. तिथे नेवाशाला जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पैज खांब म्हणतात. त्या खांबाला टेकून ज्ञानराज माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 9000 ओव्या आहेत आणि त्या 9000 ओव्यांचा शेवट करत असताना ज्या 9 ओव्या येतात त्या 9 ओव्यांना पसायदान असं म्हणतात. ज्ञानराज माऊलीने पसायदानामध्येच पसायदान हा शब्द वापरलेला आहे. आता विश्वात्मके देवी एने वागेतने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. तिथे पसायदान शब्द आला तोच जगताने स्वीकारलेला आहे. ज्या वेळेला यज्ञ केला जातो, यज्ञ समाप्तीनंतर जेव्हा प्रसाद दिला जातो त्या प्रसादाला पायस असं म्हणतात. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरीकडे पाहत असताना हा वाघयज्ञ आहे असं म्हणतात. आता विश्वात्मकी देवी येणे वाघयज्ञ हा वाघयज्ञ आहे आणि हा यज्ञ समाप्त झाल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला काही प्रसाद द्यावा अशी मागणी ज्ञानराज माऊली निवृत्तीनाथांकडे करतात आणि म्हणून त्याला पसायदान असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये साधारणपणे 9033-27 अशा ओव्या आहेत. त्या 9000 ओव्यांचं सार जर काही असेल तर ते पसायदानामध्ये आहे. प्रत्येक अध्यायाचा आशय त्या पसायदानामध्ये आलेला आहे. पसायदानामध्ये या ज्ञानेश्वरीचं विश्वरूप दर्शन कसं आहे हा घेण्याचा प्रयत्न केला तर तो कदाचित एका PhDचा विषय असेल. ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्यांचा अर्थ, गर्भित अर्थ या पसायदानाच्या 9 ओव्यांमधून व्यक्त झालेला आपला दिसून येईल. ज्ञानराज माऊलीने या ठिकाणी पसायदान मागत असताना दान मागितलं आणि ते 10 प्रकारचं दान मागितलं आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये असलेलं हे पसायदान त्यामध्ये 10 प्रकारची दानं ज्ञानराज माऊलीने निवृत्तीनाथांकडे मागितलेली आहे. मनामध्ये प्रश्न असा निर्माण होईल की निवृत्तीनाथांकडे हे दान मागितलं, निवृत्तीनाथ आहे तरी कोण? जनाबाईने एक अभंग लिहिलेला आहे, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. सदाशिव शब्दाचा अर्थ भगवान शंकर आणि भगवान शंकराचा एक अवतार म्हणजे निवृत्तीनाथ आणि त्या निवृत्तीनाथांकडे ज्ञानराज माऊलीने पसायदान मागितलेला आहे. पसायदानाचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, लक्षात घ्या. निवृत्तीनाथांकडे पाहत असताना ज्ञानराज माऊलीची भूमिका कोणती आहे? पसायदानातला पहिला शब्द पाहिला तर आता विश्वात्मके देवे. आत्मा शब्द आहे. विश्वाचा आत्मा म्हणजे जो सूक्ष्म रीतीने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये व्यापून असतो ते निवृत्तीनाथ. पसायदानाचा शेवटचा शब्द आहे एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. विश्वेश्वरावो, रावो शब्दाचा अर्थ राजा, विश्वाचा राजा म्हणजे ज्याची सत्ता बाहेरून असते अशी निवृत्तीनाथ आहे. अर्थात ज्याची सत्ता अंतःकरणामध्ये आहे, ज्याची सत्ता विश्वाला व्यापून आहे अशा निवृत्तीनाथांकडे ज्ञानराज माऊली पसायदान मागतात. त्यामध्ये 10 मागण्या आलेल्या आहेत. त्याला प्रार्थना दशक असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, मी फार बोलणार नाही, अजून 1-3 मिनिटं बोलेल.
या पसायदानामध्ये 10 प्रार्थना कशा आहेत हे थोडं पाहण्याचा प्रयत्न करा. ज्ञानराज माऊली दुसऱ्या ओळीमध्ये बोलतात, जे खेळांची व्यंकटी सांडो ही पहिली प्रार्थना आहे. तया सत्कर्मी रती वाढो ही दुसरी प्रार्थना आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही तिसरी प्रार्थना आहे. दुरितांचे तिमिर जावो ही चौथी प्रार्थना आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो ही पाचवी प्रार्थना आहे. जो जे वांछील तो ते लाहो ही पुढची प्रार्थना आहे. वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता जी संत मंडळी आहे. संत मंडळी कशी आहे, या विश्वामध्ये अखंड मांगल्याचा वर्षाव करणारी ही संत मंडळी आहे. ही संत मंडळी भेटत राहू अशी पुढची प्रार्थना आहे. ही संत मंडळी कशी असते, चला कल्पतरूचे आरव, आरव शब्दाचा अर्थ बगीचा बाग. संत म्हणजे कल्पतरूची बाग आहे. चेतना चिंतामणीचे गाव, चिंतामणी शब्दाचा अर्थ आहे आपली इच्छिलेली वस्तू जो मणी देतो त्याला चिंतामणी म्हणतात. संत हे चेतन चिंतामणी आहे. संत हे बोलते जे अर्णव पियुषांचे, पियुष शब्दाचा अर्थ अमृत. संत हे अमृताचे सागर आहे. संत कसे आहेत, चंद्रमेजे अलांछन लांछन रहित असलेले संत, चंद्र म्हणजे संत आहेत. मार्तंड जे तापहीन, ताप शब्दाचा अर्थ उष्णता, उष्णता रहित असणारा मार्तंड म्हणजे सूर्य म्हणजे संत आहेत. असे जे संत आहेत ते सर्वाही सदा सज्जन सोयी रे होतो. पुढची मागणी आहे, त्याच्या पुढे ज्ञानराज माऊली बोलतात, काय मागू मी आता, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडी. आणि शेवटची मागणी ते करतात, आणि ग्रंथोप विजिये विशेष लोकी ये. ग्रंथ ही ज्यांची उपजीविका आहे. उपजीविका म्हणजे ग्रंथ पाठ करून उपजीविका चालवणं नाही, ज्यांची जीवननिष्ठा ही ग्रंथनिष्ठा आहे असे जे कोणी असतील, ज्ञानराज माऊली त्यांच्यासाठी मागणं मागतात. दृष्टा दृष्ट विजयी हो आमची. हे पसायदा नाही विद्यार्थी मित्रांनो. आमच्या भक्तिशास्त्रामध्ये असं मानलं जातं, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. नाही पारायण करता आलं तर एका अध्यायाचं पारायण करावं. नाही एका अध्यायाचं पारायण करता आलं तर पसायदानाचं पारायण करावं. जो पसायदानाचं पारायण करतो त्याला समग्र ज्ञानेश्वरी पठनाचं फल मिळतं. एक सांगतो, मी एका ठिकाणी बसून जर पसायदान म्हणालो तर ते माझं एक आवर्तन असेल. आज आपण सुदैवी आहोत, जवळजवळ 1200 मुलं आज आपली इथे आहेत. आणि आपण जर मनपूर्वक पसायदान म्हणालो तर भक्तिशास्त्र असं सांगतं आपली आज एका मिनिटामध्ये 1200 आवर्तन होणारे, या पसायदानाची 1200 आवर्तन होणारे एवढा सुयोग आहे. आणि या शब्दामध्ये ही ज्ञानराज माऊलीची शब्दशक्ती आहे. या शब्दशक्तीने खरोखरच खळांची व्यंकटी जाऊन स्वधर्माची अवनिर्माण होऊन तो विश्वेश्वर संतुष्ट झाल्याशिवाय राहत नाही. जे मांडुक्य उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये शेवटचा मंत्र येतो, ओम शांती शांती शांती. पसायदानाचा सुद्धा शेवट ओम शांती शांती शांतीने होतो. अशी लोकोत्तर वासना शून्य शांती आपणास प्राप्त व्हावी अशी एक सदिच्छा विश्व माऊली ज्ञानराज माऊलींच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो.